हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना सकाळच्या 6:15 होत आलेत. माझी अंघोळ झाली. आज माझी अंघोळ आहे तर लवकर झाली, कारण संचितच्या स्कूलमध्ये आज ना आपलं काय म्हणतो आहे त्याला, आषाढी एकादशीचं असं वारकरी वगैरे लहान मुलांना केले, त्याचाच काहीतरी कार्यक्रम आहे. त्यामुळे मग म्हणलं आपण पण थोडं तयार होऊन जाऊया, थोडंसं बघूया. त्यामुळे मग रोज माझी अंघोळ 8:30 9 9:30ला असते, योगा करून झाल्यानंतर असते. तर आज नाश्ता बनवायच्या अगोदर मी अंघोळ केली. आता नाश्ता बनवणार आहे. टिफिन वगैरे काय नाही, आज 10:30ला संचितचं स्कूल सुटते. तर होऊ शकता बघतो ते बघा, संचित साहेब इथं झोपलीत. बाहेरचं मस्त असं वातावरण झाले आणि पहिला उठवणार आहे, 15-20 मिनिटांनी उठवणार आहे. तिला तर पहिली आता चपाती करून घेते. तर आता संचितला नाश्त्यासाठी चपाती बनवते. मागं रेडिओ चालू आहे, गाणं काय काय बघा, किती जुन्या काळातलं वाजते गाणं. इस्त्री करायला लागली मी आता. तर एकच आहे त्याला अशा कलरचा ड्रेस, अशा कलरचा नाही, काय म्हणतो आपण, असा कुर्ता टाईप. त्याला थोडंसं बघू आता इस्त्री करा. साडेसात वाजून गेले. आता नाश्ता करायचा, टिफिन काही नाही, लवकर सुटायचं असल्यामुळे. तर संचितला उठवले, चहा ठेवायला लागले. आता मी ब्रश करतोय साहेब.
प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती होतो आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी यशोदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. झालं का संचित? काढा कपडे काढा. बघू शकता इथं माझा खास तो चहा पिचा काय म्हणतात ग्लास आणि संचितची चहा चपाती. चला तर आता त्याला नाश्ता चारून घेते. चहा जास्त झाला मला वाटते. ह्याच्यात 1-2 चपातीत मी त्याला बुडवून चारत असते, मग चहा थोडा कमी होते. तर या तुम्ही सगळेजण मस्त असा नाश्ता करायला. आम्ही संचितच्या स्कूलमध्ये आलो आहे. संचितकडे काय आमच्या व्हाईट कलरचा नव्हता कुर्ता, त्यामुळं मग असा घातला आहे. सगळ्या मुलं मुली छान साड्या तयार घालून आलेत. नाही घालून आला हां नव्हता. आता ही पाण्याची बॉटल ते कुठे ठेवायला जाणार तू हां? तर अशी सगळी तयारी झाली. संचित कुठं गायब झाला आमचा पण. संचित गेला कुठं. अजून वेळ आहे भरपूर. गाणे वगैरे लावलेत आणि असं संचितला आमची इतकं आवडते काय विचारच नका. सकाळपासून गडबड गडबड मम्मी झालं का उरक उरक उरक. मी आता आणि 9 वाजत आले. थोडंसं थांबले, बघितलं कार्यक्रम काय अजून सुरू झाला नव्हता. बराच वेळ होता. आता आवडून घ्यायचा आहे. पसारा पडला आहे भरपूर आणि मला कुरिअर पण पाठवायचं आहे. तर पॅक केले थोडंसं. तर आता कुरिअरला सगळं पॅक करायचं आहे. कुरिअर एक पाठवायचं आहे आणि मग सगळी आता जे पसारा पडला आहे ते सगळं आवडून घ्यायचं आहे. स्वयंपाक बनवायचा आहे. नाश्ता अजून काही केला नाही. तर चला आता आवडून घेते सगळं. बघू शकता सगळीकडं हा राडा राडा झाला आहे. हे बघा हे आवडून घेते. रात्री मी कुरिअर पॅक केलं होतं खरं. त्यामुळे तुम्हाला दाखवते. हे येलो कलरचे आहे ना बॅग, ह्याच्यामध्ये पॅक केलं होतं मी. पण नंतर म्हटलं काय झालं, म्हटलं हे थोडेसे ड्रेस आहेत कपडे, तर मिस्टरांना पाठवून द्यायचं आहे सामान. तर मग म्हटलं व्हाईट कलरचा शर्ट आहे आणि हे येलो म्हटलं काय काय कॅरीबॅगचे कलर निघते. त्यामुळे म्हटलं हा 100% कलर निघेल असं मला वाटलं. त्यामुळे मी सगळं पॅक केलेलं. चिकटपट्टी सगळी वाया गेली, सगळं फाडून काढलं. आता चिकटपट्टी आणायचं आहे, पॅक करायचं आहे, ॲड्रेस वगैरे लिहायचं आहे. बरंच काय काय आहे. आणि नंतर मग माहेरी पण जायचं आहे मला. घरी आमच्या येणार आहे दिंडी. तर मी आता जवळपास 31 का 4 वर्ष आहे. मी एकदा पण नाही बघितली. त्यामुळे मग संचितला पण आजपासून सुट्ट्या लागणार आहेत. संचितला पण आता 10:30 आला की मग जायचं आहे कोरू. तर बघू आता काय काय होते. चला तर आता सगळं पहिलं आवरून घेते सगळं हे. तर मी आता आले माहेरी. तर भरपूर म्हणजे भरपूर गडबड झाली. पाऊस पडायला लागला. आता चाललेला पण बारीक बारीक पाऊस पडतोय. थोडंसं पावसात भिजत आलो आणि मग आता चालले तयारी. घरी जेवण केलं. जेवण झालं की मग संचितला स्कूलमधून आणलं. संचितच्या स्कूलमधला कार्यक्रम आता तुम्ही बघितलाच असेल. आणि नंतर मग कुरिअर केलं. येताना थोडासा पाऊस आला. पावसात भिजलो. येताच वाळलो. तर आता आले आणि थोडासा बारीक असा पाऊस पडायला लागला आहे.
तर आता ह्याच्यानंतरचा ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या घरची दिंडी आणि सगळा कार्यक्रम वगैरे दाखवते. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मग बाय.